यावरती विचारला जातो. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी वेगवेगळ्या जेई SSC जेई IAS एक्झाममध्ये डिस्प्लेसमेंट एफिशियन्सीवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सो डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी व्हॅरीज बिटवीन 0.25 टू 0.50. ठीक आहे, लक्षात ठेवा रेंज. ओके, नेक्स्ट कोॲग्युलेशन आहे. सो आता इथपर्यंत आपण प्लेन सेडिमेंटेशन पाहिलेलं आहे. ओके, इथपर्यंत आपण काय केलेलं आहे, प्लेन सेडिमेंटेशन पाहिलेलं आहे. आता बाकीचे पुढच्या ज्या प्रोसेस आहेत आपण एक एक करून पहिले MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करूया. त्यामध्ये बाकीच्या प्रोसेसबद्दल मी काय काय माहिती देईल आणि थेरॉटिकली काय वाटलं तर मी तुम्हाला हे स्लाइड जे आहे पुन्हा ओपन करून सांगेल. ओके, सो आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे. तुमच्याकडे नोटबुक, पेन, कॅल्क्युलेटर रेडी ठेवा. ओके, आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर जे आहे ते सांगायचे आहेत. ओके, चालेल. सो रेडी फॉर दॅट. फर्स्ट क्वेश्चन आहे प्लेन सेडिमेंटेशन. पहिले आपण प्लेन सेडिमेंटेशन, मग कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन यावरचे क्वेश्चन्स बघणार आहे. ओके, सो थेरॉटिकल पॉईंट्स आपण पाहिलेत. आता आपण क्वेश्चन्स बघत आहे. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर हे तर फार इझी आहे, मी तुम्हाला आता सांगून दिलं होतं. तर आता याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या. द्या सगळ्यांनी आन्सर सांगा. तुम्हालाच सांगायचं आहे, तुमच्यासाठीच आहे हे सगळं. ओके, काय आहे आन्सर? कमेंट बॉक्समध्ये आन्सर्स द्या. यस, कालचे प्लेयर्स कुठे गेले आपले? ओमकार, यस, हर्षवर्धन. आन्सर्स काय आहे आन्सर फर्स्ट क्वेश्चनचं? यस, कमेंट्स येत आहेत आता एक एक करून. सगळ्यांनी कमेंट करायचे, जेवढे लाईव्ह मेंबर्स आहेत त्यापैकी सगळ्यांनी कमेंट करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार नाही अशाने. यस, सौरभ, ओमकार, पूर्णिमा, पवन, प्रतीक सगळे कमेंट करतायत ऑप्शन डी. स्वानंद, स्वानंदचं म्हणणं आहे ऑप्शन ए. भरतभूषण ऑप्शन ए. का रे बाबा ऑप्शन ए का बरं? फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द सेडिमेंटेशन प्रोसेस. बघा, सेडिमेंटेशन प्रोसेसला इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर्स एकदम पूर्ण आपल्या नोटबुकमध्ये जसं लिहिलेलं असतं ना तसंच पाहिजे ना, आहे का नाही? हां, बरं बरं, ठीक आहे. बघा, मी तर तुम्हाला म्हटलं होतं की हे फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करणार आहे. साईज, विस्कॉसिटी, डेन्सिटी अँड टेम्परेचर ऑफ दी वॉटर हे तर इन्फ्लुएन्स करतच असतात. याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच होतं. सरफेस ओव्हरफ्लो रेट इन्फ्लुएन्स नाही करत का? सेडिमेंटेशन टँक जी एफिशियन्सी जी आहे ती सरफेस ओव्हरफ्लो रेटवर डिपेंड करते. डिटेन्शन टाइम इन्फ्लुएन्स करत नाही का? वॉटरचा इनलेट आणि एक्झिट पर्यंत जो काही वॉटरला फ्लो होण्यासाठी जो टाइम लागणार आहे तो इन्फ्लुएन्स करेल ना सेडिमेंटेशनला. सो दिस इज ऑल्सो द ऑप्शन. मग आता जर दोन ऑप्शन बरोबर आहे म्हणजे आपण डायरेक्टली टिक करून घेऊ शकतो ऑल ऑफ दी अबाव. थर्ड ऑप्शन वाचायची पण गरज नाही. इनलेट अँड आउटलेट कॅरेक्टरिस्टिक्स अँड डेप्थ ऑफ द सेटलिंग, बरोबर. सो हे जे फॅक्टर्स आहेत इन्फ्लुएन्स करत असतात सेडिमेंटेशन प्रोसेसला. ओके, सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. यस, हां, ऑप्शन डी बरोबर. द फर्स्ट स्टेज इन वॉटर ट्रीटमेंट इज, सांगा आता याचा आन्सर सांगा. द फर्स्ट स्टेज इन वॉटर ट्रीटमेंट इज. यस, व्हेरी फास्ट आन्सर द्यायचे आहेत. चला, भरतभूषण, ओमकार, चौहान राजे, RD कुठे गेलात? आन्सर कुठे तुमचे? क्वेश्चन पाहून आन्सर. हां, समर्थ, नवीन प्लेयर आलेले आहेत आपल्याकडे. ऑप्शन डी म्हणतायत. आता मागच्याच क्वेश्चन मधलं वाटतंय. हां, ओम गव्हाणे, सेडिमेंटेशन फर्स्ट स्टेज इन वॉटर ट्रीटमेंट इज. बघा, हे सिक्वेन्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात. सिक्वेन्सवरती तुम्हाला बरेचसे क्वेश्चन दिसतील. गेटमध्ये सुद्धा या सिक्वेन्सवरतीच क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेज कोणती असते आपल्याला माहिती आहे. पहिले सेडिमेंटेशन होणार. या ऑप्शनपैकी पहिले काय होईल? सेडिमेंटेशन होईल. सेडिमेंटेशन झालं की मग कोॲग्युलेशन होईल. कोॲग्युलेशन झाल्यानंतर फिल्ट्रेशन आणि त्यानंतर डिसइन्फेक्शन होत असतं. सो फर्स्ट स्टेज विचारली आहे तर फर्स्ट स्टेज कोणती आहे?
सेडिमेंटेशन प्रोसेस. ओके, फर्स्ट स्टेज इज सेडिमेंटेशन प्रोसेस. थर्ड क्वेश्चन. ओके, थर्ड क्वेश्चन काय आहे? क्लोरीन डिमांड ऑफ वॉटर इज इक्वल टू. ओके, आता क्लोरीन डिमांड ऑफ वॉटर बद्दल तुम्हाला इथे सांगण्या अगोदर हे पहिले अप्लाइड क्लोरीन आणि रेसिड्युअल क्लोरीन काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस वॉटरमध्ये माहिती देतोय, बघा वॉटरमध्ये आपण काय करतोय, रॉ वॉटरमध्ये क्लोरीन ऍड करत असतो. ओके, वॉटरमध्ये क्लोरीन ऍड केल्यानंतर म्हणजे तो जो ज्यावेळेस आपण ऍड करतोय त्याला म्हणतो अप्लाइड क्लोरीन. ओके, सो सगळ्यात पहिले आयरन अँड मॅंगनीज जो आहे, काही अमाऊंट ऑफ क्लोरीन जो आहे युटिलाइज होतो. ओके, आयरन अँड मॅंगनीज काय करतात, ऍब्झॉर्ब करून घेतात काही अमाऊंट ऑफ क्लोरीन जो आहे वॉटरमध्ये ऍड केल्या जेवढा अमाऊंट आपण ऍड केलं ते युटिलाइज होत असतं, ऍब्झॉर्ब होत असतं. ठीक आहे, यांना ऑक्सिडाइज करण्यामध्ये जो क्लोरीन जो आहे हा कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आयरन अँड मॅंगनीज काय करतात, जेवढाही क्लोरीन आपण इमिडिएटली जसं फर्स्टली जो ऍड झालेला क्लोरीन आहे तो युटिलाइज करून घेतात. आणि क्लोरीन का बरं, कारण क्लोरीन जो आहे ज्यावेळेस वॉटरमध्ये मिक्स होतो, क्लोरीन हा H2O सोबत रिॲक्ट करत असताना जो काही ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजन या आयरन अँड मॅंगनीज सोबत त्या ठिकाणी काय करतात, ऑक्साईड फॉर्म करतात. ठीक आहे, आयरन अँड मॅंगनीज सोबत त्या ठिकाणी काय करतात, ऑक्साईड फॉर्म करतात, MnO. आणि हा कधी झालेला आहे, ठीक आहे, ही प्रोसेस काय झालेली आहे, क्लोरीन ज्यावेळेस वॉटरमध्ये ना ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण ऍड केला तर काय झालेलं आहे, क्लोरीन ज्यावेळेस वॉटरमध्ये आपण ऍड करतो, हा जो क्लोरीन त्या ठिकाणी ऑक्साईड फॉर्म करतोय, तर हा क्लोरीन डायऑक्साईड जो आहे यामधला हा जो ऑक्सिजन जो आहे हा त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करत असतो. आयरन मॅंगनीज जे पाण्यामध्ये प्रेझेंट असतील त्यांचे ऑक्साईड फॉर्म करेल आणि याचा प्रेसिपिटेट फॉर्म होत असतं. सो क्लोरीन त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणजे बुस्टर म्हणून ऍक्ट करतो. ओके, आणि म्हणून जेवढा पण क्लोरीन आपण वॉटरमध्ये ऍड करतो तो त्या ठिकाणी युटिलाइज होत असतो. ठीक आहे, तर फर्स्टली आयरन मॅंगनीजसाठी युटिलाइज होतो. त्यानंतर क्लोरीनचे जे आयन्स आहेत HOCl म्हणजे त्या ठिकाणी HOCl आणि OCl मायनस आयन्स जे डिसइन्फेक्टंट आहेत ते प्रोड्यूस करतात. पहिले HOCl होईल, मग OCl मायनस आयन्स प्रोड्यूस होतात, त्यानंतर क्लोरामाइन्स प्रोड्यूस होतात आणि त्यानंतर जे काही लास्टला क्लोरीन उरणार आहे पाण्यामध्ये त्याला आपण म्हणत असतो रेसिड्युअल क्लोरीन. सो जे काही क्लोरीन डिमांड आहे वॉटरची, ठीक आहे, क्लोरीन डिमांड जी आहे, क्लोरीन डिमांड इज द डिफरन्स ऑफ, है ना, क्लोरीन डिमांड इट इज द डिफरन्स ऑफ अप्लाइड क्लोरीन. जितकं क्लोरीन आपण अप्लाइड केलं आणि जितकं क्लोरीन लास्टला त्या ठिकाणी काय रेसिड्युअल क्लोरीन, या दोघांमधलं जे डिफरन्स घेतलं की त्याला आपण समजून घ्यायचं की ही क्लोरीनची डिमांड आहे. वॉटरमध्ये क्लोरीन डिमांड किती आहे हे आपल्याला कसे मिळणार, अप्लाइड क्लोरीन मायनस रेसिड्युअल क्लोरीन मिळणार आहे. हा, आता तर डायरेक्टली इथे सांगितलं ना सगळं, डिफरन्स बिटवीन डिफरन्स ऑफ अप्लाइड अँड रेसिड्युअल क्लोरीन इज नथिंग बट दी क्लोरीन डिमांड ऑफ दी वॉटर. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. येस ओमकार, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. सेटलिंग वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन अ सेडिमेंटेशन टँक डिपेंड्स अपॉन, याचा आन्सर सगळ्यांनी कमेंट करायचा आहे इमिडिएटली. काय आहे याचा आन्सर? यस, पवन, आकांक्षा, सौरभ, प्रतीक, आन्सर द्या याचं. यस, आन्सर काय याचं? इन सेटलिंग द सेटलिंग वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन अ सेडिमेंटेशन टँक डिपेंड्स अपॉन, कशावर डिपेंड करते? कशावर डिपेंड करते? ओमकारचं म्हणणं आहे बी. ओके, बाकीचे? यस, पवन आन्सर सी, सौरभ बी, स्वप्नील सी म्हणत आहे, स्वानंदचा आन्सर 4चं बी. स्वानंद डायरेक्ट आन्सर देत असतो. ओके, स्वानंद गोल्ड व्हिडिओ आहे डायरेक्ट, तो डायरेक्ट. हां, पवन, समर्थ, पवन पुन्हा बी बी. ओके ओके, ठीक आहे. बघा, सरफेस एरिया ऑफ द टँक इज द आन्सर. ठीक आहे, मेजॉरिटी आन्सर काय, सरफेस एरिया ऑफ द टँक. मी सांगितलं ना, सेटलिंग वेलॉसिटी जी पार्टिकलची जी सेटलिंग वेलॉसिटी आहे ती डेप्थवर डिपेंड करत नाही. सेडिमेंटेशन टँकची तुम्ही 20 मीटर डेप्थ ठेवली त्यावर डिपेंड नाही करणार, है ना, 3 मीटर ठेवली त्यावर डिपेंड नाही करत, ती डिपेंड करते सरफेस एरिया ऑफ द टँक. तुम्ही वॉटरची फ्लो वेलॉसिटी किती कमी करताय तितकं त्या ठिकाणी पार्टिकल सेटल डाऊन होणार आहे. सो हे लक्षात ठेवा, सरफेस एरिया ऑफ द टँक. हा क्वेश्चन रिपीटेडली नंबर ऑफ टाइम्स व्हॅरियस एक्झाममध्ये, गेटमध्ये, IAS मध्ये, MPSC मध्ये, जेईच्या एक्झाममध्ये, अजून कोणती एक्झाम आहे, SSC जेई, ठीक आहे, असे 4-5 स्टार देऊन ठेवा, वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. ओके, नोटबुक आपली सगळी स्टार्स, जे स्टार्स करतोय ते महत्वाचे आहेत. हां, इफ द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सस्पेंडेड पार्टिकल इज इन्क्रीज्ड फ्रॉम 2 to 3 द सेटलिंग वेलॉसिटी विल गेट. काय आहे याचा आन्सर? याचा आन्सर सांगा. यस, प्रतीक्षा,
प्रियंका, पौर्णिमा, आन्सर सांगा. या 5th क्वेश्चनचा आन्सर काय आहे? याचा आन्सर काय आहे? ज्यांनी लेक्चर मी जे सांगत होतो ज्यावेळेस लक्ष देऊन ऐकलं असेल, या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लगेच सांगता येणार आहे. काय आन्सर आहे याचं? यस, आकांक्षा म्हणतायत ऑप्शन ए. ओके, वेलॉसिटी विल नॉट चेंज. ओके, नंतर काय आहे? चौहान म्हणतायत ऑप्शन बी. भरत ऑप्शन बी. ओके, अजून बाकीचे? अरे मेंबर्स किती आहेत आपल्याकडे? काय झालंय बाकीच्यांना? यस, प्रतीक, हां, ऑप्शन बी. यस, मेजॉरिटी ऑप्शन बी बरोबर आहे. राईट आन्सर. गेट डबल्ड. सेटलिंग वेलॉसिटी, जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण सस्पेंडेड पार्टिकलची इंक्रीज करतो फ्रॉम 2 to 3, तर सेटलिंग वेलॉसिटी काय होते? इट ऑल्सो गेट्स डबल्ड. ओके, सो बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, overflow rate of a sedimentation tank is, surface overflow rate of a sedimentation tank is given by the formula. What is the formula? Comment box. Yes, गौरी. गौरी, ह्या क्वेश्चनचा सांगता का आन्सर? या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? या क्वेश्चन थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे. गेट किंवा IAS मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, प्रोबेबल चान्स आहे. ठीक आहे, ट्रिकी क्वेश्चन आहे. इस्रोमध्ये आलेला आहे प्रिव्हियसली. इस्रो सायंटिस्ट पोस्टसाठी जे एक्झाम घेतात ना त्याच्यामध्ये आलेला आहे. यस, शीतल सांगतायत ऑप्शन बी. या क्वेश्चनमध्ये मी म्हटलं ना ट्रिकी आहे, बरेच जण चुकणार आहे. हां, प्रियंका बरोबर उत्तर देत आहेत. यस यस, ऑप्शन ए आहे. स्वानंद, नाही, मिस्टेक आहे स्वानंद, यावेळेस चुकलाय तुमचा आन्सर. लॉन्जिट्युडिनल सेक्शन बद्दल बोललोच नाही ना मी. अरे प्लॅन एरिया आहे ना तो. अरे आपण पाहिला की. प्रतीक कुठे फसताय? पवन म्हणता L/B. L/B प्लॅन एरिया असतोय, है ना? बरोबर. पवन, प्लॅन एरिया आहे ना, L/B. बरोबर. सो जो की त्या ठिकाणी डिस्चार्ज डिवायडेड बाय प्लॅन एरिया म्हणजे Q डिवायडेड बाय प्लॅन एरिया, ए ने डिनोट करूया आपण. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर सरफेस ओव्हरफ्लो रेट. कधी कधी याला ओव्हरलोडिंग रेट पण म्हणतो, किंवा सरफेस त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, सरफेस वेलॉसिटी पण म्हणत असतो. ठीक आहे, किंवा डिझाईन वेलॉसिटी ऑफ द टँक पण म्हणतो. लॉन्जिट्युडिनल सेक्शन बद्दलचं काही आहेच नाही इथे. क्रॉस सेक्शन नाही घेत आपण. प्लॅन एरिया इंटू लिक्विड डेप्थ हेही नाही घेत, तर तो व्हॉल्यूम झाला. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, ऑप्शन ए. इन नॉर्मल सेडिमेंटेशन बेसिन डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी जनरली वॅरीज बिटवीन. यस, आन्सर्स काय आहे याचा आन्सर? यस, पौर्णिमा, शीतल, आन्सर द्या. पवन, प्रतीक, समर्थ, अरे द्या आन्सर लवकर. काय याचा आन्सर? चौहान, यस, चौहान ने आन्सर बराबर दिया है, सही जवाब. ठीक है, 0.25 to 0.50. अरे मी सांगितलं होतं ना, डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी जनरली वॅरीज बिटवीन 0.25 to 0.50. अजून एक टर्म लक्षात ठेवायचं, डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी ही जी टर्म आहे शॉर्ट सर्किटिंगशी निगडित आहे ना. इट इज रिलेटेड टू शॉर्ट सर्किटिंग ऑफ द सेडिमेंटेशन टँक. तर कधी कधी यावर फिरून विचारतात, डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी कशाशी रिलेटेड आहे? शॉर्ट सर्किटिंग ऑफ द टँक सोबत. शॉर्ट सर्किटिंग कशामध्ये होत असते? सेडिमेंटेशन टँकमध्ये होत असते. शॉर्ट सर्किटिंग काय आहे? जो काही टॉप लेअरचा डिटेन्शन टाइम आहे तो बॉटम लेअरपेक्षा कमी असतो, या टर्मला आपण म्हणतो असं शॉर्ट सर्किटिंग. ॲक्च्युअल फ्लो पॅटर्नमध्ये डिफरन्स आला की त्याला आपण म्हणतो शॉर्ट सर्किटिंग. सो असे काही क्वेश्चन्स ह्या क्वेश्चनवरून आपण फ्रेम करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, the flow velocity at which plain sedimentation tank is designed to operate is called as. flow velocity at which plain sedimentation tank डिझाईन करतोय त्याबद्दल विचारलेलं आहे. कोणती फ्लो वेलॉसिटी आहे ज्यावरती आपण सेडिमेंटेशन टँकला डिझाईन करतो? यस, कॅन एनीवन गिव्ह दिस आन्सर? ऑल ऑफ द अबव. यस, ऑल ऑफ द अबव. काय आहे याचा आन्सर? यस, शीतल, प्रियंका कसला आन्सर देत आहेत? ओमकार, ऑप्शन बी. बाकीचे ओळखीचे नाही आहेत का? मी तर सांगितलं होतं, सरफेस ओव्हरफ्लो रेटला आपण सरफेस लोडिंग रेट पण म्हणतो, ओव्हरफ्लो रेट पण म्हणतो. त्यामुळे ऑल ऑफ द अबाव इज द राईट आन्सर. ओके, ऑल ऑफ द अबाव इज द राईट आन्सर. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, डिटेन्शन टाइम फॉर अ रेक्टँग्युलर टँक इज. डिटेन्शन टाइम ऑफ अ रेक्टँग्युलर टँक इज गिवन बाय, इट इज गिवन बाय, कशाने दिला जाईल?
रेक्टँग्युलर टँकचा जो डिटेन्शन टाइम आहे त्याच्यासाठी काय आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढले ते का मी ज्यावेळेस सांगत होतो थिअरी त्यावेळेस? ऑप्शन ए यस, स्वानंद यस, लेक्चरमध्ये अटेंटिव्ह असणारे मुलं अतिशय करेक्ट तुम्ही त्या ठिकाणी आन्सर दिलेला आहे, मोस्ट राईट आन्सर, यस यस यस, ओके ओके. BLH अपॉन क्यू डिटेन्शन टाइम, लक्ष ठेवा आता, BLH अपॉन क्यू, दिस इज नथिंग बट दी डिटेन्शन टाइम. हा फॉर्म्युला आहे डिटेन्शन टाइमसाठीचा, बरोबर. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो काही त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल फ्लो वेलोसिटी आहे ना, त्याची व्हॅल्यू इथं पुट केली होती, डिराईव्ह केलं होतं, त्यावेळेस लक्ष दिलं असेल. डिटेन्शन टाइम फॉर अ रेक्टँग्युलर टँक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये कन्सिडरिंग द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग सेडिमेंटेशन. ओके, हा क्वेश्चन प्रिव्हियसली, आता सध्या त्याची एक्झाम आहे बार्क सायंटिस्ट, ठीक आहे, बार्कमध्ये सायंटिस्ट पोस्टसाठी एक्झाम होत असते. आता सध्या रिसेंट त्याची एक्झाम पण आहे, डिप्लोमा डिग्री बेसिसवरती पण त्यामध्ये काही जागा आहेत. आणि बार्कचा जो पेपर असतो, ठीक आहे, बार्क किंवा इस्रो हे जे पेपर्स आहेत सेम गेट लेवलचे असतात, त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे प्रिव्हियस एका एक्झाममधला बार्कच्या. सो आता ह्यामध्ये काय की स्टेटमेंट दिलेलं आहे, कन्सिडरिंग द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द सेडिमेंटेशन टँक. पहिला स्टेटमेंट जो आहे, दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट अँड दिस इज द सेकंड स्टेटमेंट. तर आता स्टेटमेंट वाचा, आन्सर काय असेल सांगा. याच्यामधला इनकरेक्ट स्टेटमेंट कोणता आहे? यस, चौहान राजे, ओम, प्रियंका, ऑप्शन डी. ऑप्शन डी, नायदर एक्स नॉर वाय. ओके, कसला आन्सर देता तुम्ही? हे ऑप्शन बी म्हणतात ओमकार. ओके, ऑप्शन बी म्हणजे वाय ओनली. ओके ओके, बरोबर. बघा, फर्स्ट ऑप्शन सांगतोय की लॉंग नॅरो रेक्टँग्युलर टँक्स, याच्यामधला इनकरेक्ट ओळखायचा आहे या दोघांमधला. सो तर पहिला सांगतोय लॉंग नॅरो रेक्टँग्युलर टँक्स विथ हॉरिझॉन्टल फ्लो इज प्रेफर्ड टू द सर्क्युलर टँक्स विथ हॉरिझॉन्टल रेडियल और स्पायरल फ्लोज. ठीक आहे, आपण रेक्टँग्युलर टँक प्रेफर करतो कारण त्यामध्ये आपल्याला सरफेस एरिया जास्त प्रोव्हाइड करता येतो, ठीक आहे, कम्पेअर्ड विथ द सर्क्युलर टँक. तर बरोबर आहे फर्स्ट स्टेटमेंट, ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट तर बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्ट ओळखायचं आहे. आता सेकंड करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे आपण बघूया. नॉर्मल सेडिमेंटेशन टँकमध्ये जे की नॉर्मल कंडिशनमध्ये सस्पेंडेड इम्प्युरिटी जे आहेत 99, इट रिमूव्स 99% ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज, असं सेकंड स्टेटमेंट म्हणतोय. मी तर तुम्हाला सांगितलं, वारंवार सांगितलं होतं की 40 to 60% सस्पेंडेड इम्प्युरिटीज किंवा कोलॅडल इम्प्युरिटीज 40 to 60% इतक्याच अमाऊंटमध्ये सेडिमेंटेशन प्रोसेसमधून रिमूव्ह होत असतात. ठीक आहे, तर 40 ते 60%, इथं म्हणतात 99%. म्हणजे जे सेकंड स्टेटमेंट किंवा जे वाय स्टेटमेंट आहे ना, एक्स आणि वाय मधून वाय जे आहे हा इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आणि याने विचारलं आहे की इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखा. सो मी असं म्हणेल की एक्स इज करेक्ट अँड वाय इज इनकरेक्ट. सो ऑप्शनमध्ये विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट, तर ऑप्शन बी येईल. इनकरेक्ट स्टेटमेंट इज ऑप्शन बी. ओके, ऑप्शन बी. चालेल, नेक्स्ट जाऊया. इन अ सेडिमेंटेशन टँक डिझाईन सरफेस ओव्हरफ्लो रेट इज कॅल्क्युलेटेड बाय. अरे वारंवार त्याच्यावरच येत आहे क्वेश्चन. याचा आन्सर फास्टली कोणी सांगू शकतं? येस, सेडिमेंटेशन टँकमध्ये सरफेस ओव्हरफ्लो रेट म्हणजे काय? पुन्हा आला का? आता डायरेक्ट दिसत असेल है ना, डिस्चार्ज अपॉन प्लॅन एरिया, बरोबर. येस, हां. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. रिपीटेडली आलाय, ठीक आहे, मी रिपीटेड काही क्वेश्चन्स घेतले. काही क्वेश्चनची नंबरिंग मे बी इथे काही काही वेळेस पुढे जाऊन तुम्हाला 12 नंतर डायरेक्ट 14 क्वेश्चन नंबर दिसू शकतो. ओके, मे बी असं होईल कारण काही क्वेश्चन रिपीटेड आले ते आपण स्किप केले. ओके, हां. आता आपण पाहूया कोॲग्युलेशन. बघा, आता आपण बघूया कोॲग्युलेशन. सो कोॲग्युलेशनची जी स्लाइड्स आहेत ती ओपन करण्यापेक्षा मी तुम्हाला इथे जे थेरॉटिकल पॉईंट सांगतोय त्यामध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल. बघा, कोॲग्युलेशन म्हणजे त्याला आपण पहिले मी इथे क्लिअर करतो, याला साईडला ठेवूया. कोॲग्युलेशनलाच आपण म्हणतो रॅपिड मिक्सिंग. ठीक आहे, हे इथंच शिकवत आहे, लक्ष देऊन ऐका. कोॲग्युलेशनमध्ये रॅपिड मिक्सिंग करत असतो. वेगवेगळे केमिकल्स यूज करतात. कोॲग्युलेशन म्हणजे काय? रॅपिड मिक्सिंग. कोॲग्युलंट्स म्हणजेच केमिकल्स आपण रॅपिडली वॉटरमध्ये मिक्स करत असतो. कोणते कोणते केमिकल्स असतात तर कधी कधी याचे नावं विचारतात. ॲलम, त्यालाच आपण म्हणतो ॲल्युमिनियम सल्फेट. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? ॲल्युमिनियम सल्फेट. ओके, Al2SO4.
राजस्थान जेईच्या एक्झाममध्ये AL2SO4 या रिसेंटली आत्ता झालेला आहे, त्यामध्ये विचारलं होतं की कोॲग्युलंट आहे ना, ॲलमलाच आपण कोणतं केमिकल आहे, तर ॲलमला AL2SO4 ने डिनोट करतोय केमिकली. नेक्स्ट आहे कॉपरस, त्यानंतर फेरस सल्फेट. ओके, FeSO4. फोर्थ आहे फेरिक क्लोराईड, जे की आपण सिवेजमध्ये कोॲग्युलंट म्हणून मोस्टली यूज करतो. फेरिक क्लोराईड तसं आपण करत नाही कोॲग्युलेशन सिवेजचं, पण मोस्टली आपण काय जर यूज केलं तर फेरिक क्लोराईड जो आहे हा सिवेजमध्ये यूज केला जायचा. ठीक आहे, सिवेजमध्ये ॲज अ कोॲग्युलंट म्हणून यूज केला जातो. आणि ॲलम जो आहे मोस्टली रॉ वॉटरमध्ये जे आपल्याला कोॲग्युलेशन करायचं असतं, रॉ वॉटरमध्ये ॲज अ कोॲग्युलंट म्हणून मोस्टली आपण ॲलमला यूज करतो. ठीक आहे, मोस्टली आपण कशाला यूज करतो, ॲलम ॲज अ केमिकल म्हणून वॉटरमध्ये यूज करत असतो. आता लक्ष देऊन ऐका, ॲलमला यूज करत असताना ॲलम ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये यूज करतो तर वॉटरची pH रिड्यूस होत असतो. ठीक आहे, वॉटरचं pH रिड्यूस होतो, म्हणून कधी कधी आपल्याला एक्सटर्नली pH मेंटेन करण्यासाठी काही प्रोव्हिजन्स पण करावे लागतात. कधी कधी आपल्याला वॉटरचा pH वाढवावा पण लागतो, पुन्हा लाईम वगैरे ॲड करून, अल्कलिटी वाढते लाईम टाकला की. सो ॲलम जो आहे हा मोस्ट इफेक्टिव्ह आहे इन द pH रेंज. ॲलम जो आहे हा मोस्ट इफेक्टिव्ह आहे इन द pH रेंज 6 to 8. ठीक आहे, 6 ते 8 या pH रेंजमध्ये तो मोस्ट इफेक्टिव्ह आहे, मोस्ट इफेक्टिव्ह आहे. यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ॲलम हा कोणत्या pH रेंजमध्ये मोस्ट इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, तर 6 to 8, जे की इथं क्वेश्चनमध्ये बी तेच विचारलं आहे, 6 to 8. अजून काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर आपण काय करतो, कोॲग्युलेशन म्हणजे, ठीक आहे, हे कोॲग्युलेशन प्रोसेसबद्दल सांगतो. हे ॲलम आपण यूज करतो. ठीक आहे, ॲलम आपण यूज करतोय, तर नेमकं काय काय होतंय बघा, कोॲग्युलेशन प्रोसेस काय आहे ती समजून घेऊया. ठीक आहे, इथं प्रोसेसबद्दल माहिती देतोय. जे पार्टिकल्स 50 मायक्रोमीटरपेक्षाही स्मॉलर होते है ना, 50 मायक्रोमीटरपेक्षा स्मॉलर साईज पार्टिकल जे प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल डाऊन होणे आपण एक्सपेक्ट करू शकत नाही, ते पार्टिकल्स आपल्याला आता सेटल डाऊन करायचे. हे सगळे पार्टिकल्स इतके स्मॉलर साईजचे आहेत की यांच्यावरती काहीतरी चार्ज असतो. ठीक आहे, मोस्ट ऑफ द पार्टिकल आपल्या रिसर्चमधून आपल्याला असं लक्षात आलं की मोस्ट ऑफ द पार्टिकल जे स्मॉल साईज पार्टिकल आहे त्यांच्यावरती नेगेटिव्ह चार्ज असतो. सगळे पार्टिकल जे आहे ना पाण्यामध्ये जे स्मॉल साईज पार्टिकल आहे त्यांच्यावरती काय आहे, नेगेटिव्ह चार्ज आहे. सगळ्या पार्टिकलवरती सिमिलर चार्ज असल्यावरती आहे ना, इक्वल चार्जेस विल रिपेल इच अदर. बरोबर, एकसारखा चार्ज आहे तर पार्टिकल्स एकमेकांना रिपेल करतील. हे पार्टिकल्स एकमेकांना रिपेल करतात म्हणून सस्पेन्शनमध्ये राहतात वॉटरमध्ये, खाली सेटल डाऊन होत नाही, बॉटमला सेटल डाऊन होत नाही. म्हणून आपल्याला आता कोॲग्युलेशन एडेड सेडिमेंटेशन प्रोसेस बघायची आहे. म्हणजे कोॲग्युलेशन म्हणजे कोॲग्युलंट्स ॲड करतो, केमिकल्स ॲड करतो, केमिकल्स ॲड करतो आणि रॅपिडली मिक्स करतो. आता एक तर आहे की कोॲग्युलंट म्हणजे केमिकल ॲड केलं की त्या केमिकलला हे चार्ज न्यूट्रलाइज झाल्यानंतर हे पार्टिकल स्टिक होणार आहे. एक तर आपल्याला आयडिया क्लिअर आहे की ॲलम का बरं ॲड करतोय, कारण ॲलम जो आहे हा वॉटरमध्ये, ॲलम जो आहे हा वॉटरमध्ये ॲल्युमिनियम हायड्रोऑक्साईड नावाचं प्रेसिपिटेट फॉर्म करतो. ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲलमला ॲड करतो ना, तर हा ॲल्युमिनियम हायड्रोऑक्साईड नावाचं प्रेसिपिटेट म्हणजे असं स्टिकी प्रेसिपिटेट असेल. ठीक आहे, स्टिकी प्रेसिपिटेट फॉर्म करत असतो. या स्टिकी प्रेसिपिटेटचं एम काय आहे सांगतो पुढे. ठीक आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण ॲलमला वॉटरमध्ये मिक्स केलं तर हा ॲल्युमिनियम हायड्रोऑक्साईड नावाचं जॅलेटेनियस स्टिकी प्रेसिपिटेट फक्त फॉर्म करायचं काम करतो. ॲलमचं पर्पज इथेच संपलं. ठीक आहे, पुढे ॲलम काय करणार आहे ते पुढे बघूया. हे रॅपिडली मिक्स का बरं करतोय ते आता पाहूया. बघा मित्रांनो, हे जे चार्ज्ड पार्टिकल्स आहेत हे एकमेकांना रिपेल करतात. ठीक आहे, चार्ज्ड पार्टिकल्स एकमेकांना रिपेल करतायत कारण त्यांच्या जर आपण एक जो काही स्मॉल साईज पार्टिकल आहे याला जर क्लिअरली जर त्या ठिकाणी काय केलं, ऑब्झर्वेशनमध्ये जर ठेवलं तर या स्मॉल साईज पार्टिकलच्या वरती आपल्याला नेगेटिव्ह चार्ज दिसतोय सरफेसवरती, आणि या नेगेटिव्ह चार्जमुळे तो रिपेल करत असतो म्हणून तो सस्पेन्शनमध्ये राहतोय. मग आपण काय करतो, या पार्टिकलला अजून त्या ठिकाणी डिटेल्ड अनालाइज करतो, ज्यामुळे आपल्याला या पार्टिकलला, हे जे स्मॉल पार्टिकल्स एकमेकांना रिपेल करत होते हे स्मॉल पार्टिकल्स एकमेकांना रिपेल करतात. हा जो डिस्टन्स आहे, हा जो फोर्स आहे ना, सॉरी, हा जो फोर्स आहे याला आपण म्हणत असतो झीटा पोटेन्शियल. ठीक आहे, ह्या झीटा पोटेन्शियलमुळे हा जो पार्टिकल आहे हा त्या ठिकाणी काय होता, ह्या दोघांमधलं हे जे डिस्टन्स आहे ना हे झीटा पोटेन्शियलमुळे झालेलं आहे. आता हा झीटा पोटेन्शियल काय आहे हे समजून घेऊया. बघा, दिस वॉज दी
सिंगल स्मॉल साईज पार्टिकल. याला आता आपण मॅग्निफाय करूया. इथे हा स्मॉल साईज पार्टिकल आहे. या स्मॉल साईज पार्टिकलवरती ज्यावेळेस हा वॉटरमध्ये असेल तर वॉटरमध्ये काही कॅटायन्स पण प्रेझेंट असतात, काही ॲनायन्स पण प्रेझेंट असतात. वॉटर न्यूट्रल थोडी ना राहतं, बरोबर की नाही. वॉटर हे प्युअर वॉटर नाही आहे. तर काय होतं की वॉटरमध्ये हे जे स्मॉल साईज पार्टिकल जे की सस्पेन्शनमध्ये राहत आहेत त्याचं रिझन आता आपण शोधत आहे. सो बघा काय होतं की ह्या न्यूट्रल पार्टिकलच्या ह्या नेगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकलच्या सरफेसवरती वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे कॅटायन्स आणि ॲनायन्स जे आहेत ते आता ह्या पार्टिकलच्या सरफेसवरती त्या ठिकाणी अट्रॅक्ट होणार आहे. पण आता कोणता पार्टिकल कोणता चार्ज अट्रॅक्ट होईल सांगा बरं. इन केस जर हा पार्टिकल नेगेटिव्ह चार्ज आहे तर वॉटरमध्ये कोणता चार्ज या पार्टिकलच्या सरफेसला जाऊन अटॅच होईल. ऑब्विसली ऑपोजिट चार्जेस जे आहेत एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात, बरोबर. ऑपोजिट चार्ज. जसं की आता इथं पार्टिकलच्या सरफेसवरती नेगेटिव्ह चार्ज आहे. सो आता पार्टिकल काय करेल, वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत ते करेल याच्या सरफेसवरती अटॅच होतील. सो बघा आता इथे सांगत आहे पॉझिटिव्ह चार्ज आपण पाहूया. वॉटरमध्ये प्रेझेंट असणारा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो या पार्टिकलच्या सरफेसला येऊन अटॅच होणार आहे. ठीक आहे, पार्टिकलच्या सरफेसला येऊन अटॅच होणार आहे. हे सगळं वॉटरमध्ये सुरू आहे, वॉटरच्या आतमध्ये सुरू आहे. आणि अजून काय होतं की ज्यावेळेस हा अटॅच होतो तर एक लेअर फॉर्म करतो. ह्या लेअरला आपण म्हणत असतो स्टर्न लेअर. ठीक आहे, वी कॉल्ड इट ॲज अ स्टर्न लेअर. ओके, हा जो पॉझिटिव्ह आयन्स नेगेटिव्ह चार्ज पार्टिकलच्या सरफेसला जाऊन अटॅच झाले ते इतके स्ट्रॉंगली बाउंड होतात की त्याने एक लेअर फॉर्म होतो. त्या पॉझिटिव्ह आयन्सचा जो लेअर फर्स्ट फॉर्म झाला आहे नेगेटिव्ह चार्ज पार्टिकलच्या वरती त्याला आपण म्हणतो असतो स्टर्न लेअर किंवा त्याला आपण म्हणतो असतो बाउंड लेअर. ओके, त्याला आपण म्हणतो स्टर्न लेअर किंवा त्याला आपण म्हणतो बाउंड लेअर. आता या बाउंड लेअरच्या वरती काय होतं बघा, मग अजून वॉटरमधले अजूनही हा नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल काय करेल, पाण्यामध्ये असणारे जे कॅटायन्स आणि आयन्स आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या पार्टिकलच्या सरफेसवरती अटॅच होण्यासाठी अलाव करेल. कारण याचं त्या ठिकाणी जी त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे ना, याचं जे काही त्या ठिकाणी मी असं म्हणेल याचं जे काही वेटेज जे आहे ते त्या ठिकाणी सॅटिस्फाय झालेलं नाही. मग हे काय करतात, वॉटरमधले जे प्रेझेंट असणारे, ठीक आहे, वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे कॅटायन्स आणि अनायन्सला अट्रॅक्ट करेल. ठीक आहे. सो आता आपण काय करूया, नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आणि पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स इथे वॉटरमध्ये आहेत तर ते सुद्धा काय होतील, अट्रॅक्ट होतील. पण आता होतं काय, नेक्स्ट लेअरमध्ये काय होतं बघा, नेक्स्ट लेअरमध्ये काय होईल की हा जो फर्स्ट ऑलरेडी प्रेझेंट असणारे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स ह्या नवीन येणाऱ्या पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलला रिपेल करतील म्हणून हे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल थोडे लांब असतील आणि नेगेटिव्ह चार्ज पार्टिकलला हे अलाव करतील. तर नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल या लेअरच्या बाहेर आपल्याला इमिडिएट दिसतात आणि पॉझिटिव्ह चार्ज थोडे लॉंगर डिस्टन्सवर दिसतात. सो हा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकलचा हा जो नेक्स्ट सेकंड लेअर जो आहे याला आपण त्या ठिकाणी डिफ्युज्ड लेअर म्हणत असतो. ठीक आहे, वी कॉल्ड इट ॲज अ डिफ्युज्ड लेअर. ठीक आहे, डिफ्यूज लेअर, डिफ्युजन झालं ना, पॉझिटिव्ह पार्टिकल्स एकमेकांना डिफ्यूज करतायत त्यामुळे हा डिफ्यूज लेअर म्हणतो आपण याला. ओके, आता यांचं जर आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल चेक केलं म्हणजे पार्टिकल्सच्या मध्ये काहीतरी सरफेस पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एकमेकांना रिपेल करताय, हे चार्ज अट्रॅक्ट करताय, याला आपण म्हणत असतो त्या ठिकाणी सरफेस पोटेन्शियल. ज्यावेळेस आपण या डिफ्यूज लेअरवरती है ना एक प्लेन चेक केला, एक पॉईंट असा असेल की या पॉझिटिव्ह आयन्सची संख्या जी आहे ह्या नेगेटिव्ह आयन्स एवढी होणार आहे ना, म्हणजे एक सर्टन डिस्टन्स अवे जर आपण चेक केलं तर पॉझिटिव्ह आयन्स आणि नेगेटिव्ह आयन्स यांचं त्या ठिकाणी काय होणार आहे, डिस्टन्स जे आहे किंवा हे जे आहेत एका सेम डिस्टन्सवरती आपल्याला बघायला मिळतात. हा जो प्लेन जो आहे ह्या प्लेनला आपण म्हणत असतो दिस प्लेन इज कॉल्ड ॲज स्लिपिंग प्लेन. त्याला आपण म्हणत असतो स्लिपिंग प्लेन. आणि या स्लिपिंग प्लेनवरती जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला आपण म्हणत असतो झीटा पोटेन्शियल. दॅट पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज झीटा पोटेन्शियल. ठीक आहे, त्याला आपण म्हणत असतो झीटा पोटेन्शियल. सो आता बघा झीटा पोटेन्शियल म्हणजे काय बघा, झीटा पोटेन्शियल ह्या सिंगल हा जो काही त्या ठिकाणी हा जो प्लेन सांगितलाय ह्या स्लिपिंग प्लेनवरती जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल, ठीक आहे, हे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल या झीटा पोटेन्शियलला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द स्लिपिंग प्लेन, ज्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनची संख्या ही समान आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनची संख्या ज्या लेअरमध्ये समान असते त्या प्लेनला आपण म्हणतो स्लिपिंग प्लेन. आणि तिथं जे पोटेन्शियल आहे
तिला आपण म्हणत असतो झिटा पोटेन्शियल. प्रत्येक पार्टिकलच्या सरफेसवरती हा सरफेस पोटेन्शियल असेल आणि हा झिटा पोटेन्शियल सुद्धा प्रेझेंट असेल. या झिटा पोटेन्शियल प्रत्येक पार्टिकलवर असल्यामुळे दोन्ही पार्टिकल जे आहेत एकमेकांना त्या ठिकाणी रिपेल करत असतात. आता दुसरा एक फोर्स असा आहे की जो दोन पार्टिकलच्या मधला इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन सांगत असतो, ज्याला आपण म्हणत असतो वॅन्डरवाल फोर्स. सो ज्या वेळेस वॅन्डरवाल फोर्स म्हणजे दोन पार्टिकल्सला ज्यावेळेस आपण त्या दोन पार्टिकलच्या मधलं जे डिस्टन्स आहे ज्यावेळेस आपण कमी करणार आणि ते डिस्टन्स कमी झालं, दोन पार्टिकल्स क्लोजर टू इच अदर आले, तर ह्या दोन पार्टिकल्स एकमेकाला अट्रॅक्ट होतात. हे दोन पार्टिकल्स एकमेकांना अट्रॅक्ट होतात. हा जो वॅन्डरवाल फोर्स रिड्यूस होत आहे, हा वॅन्डरवाल फोर्स त्या ठिकाणी रिड्यूस कधी होईल, ज्यावेळेस आपण हे दोन पार्टिकल्स एकमेकांच्या क्लोजर घेऊन आल्यावरती. आणि हा वॅन्डरवाल फोर्स या झिटा पोटेन्शियलला डॉमिनेट करतो. ठीक आहे, वॅन्डरवाल फोर्स या झिटा पोटेन्शियलला डॉमिनेट करतो. म्हणजे काय करतो, वॅन्डरवाल फोर्सची व्हॅल्यू वाढते, झिटा पोटेन्शियलची व्हॅल्यू कमी होते, त्याच वेळेस पार्टिकल्स एकमेकांना अटॅच होतात. आता हे आपल्याला स्टडीमधून लक्षात आलं. आता पार्टिकल्स एकमेकांना अटॅच होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, वॉटरला फास्टली मिक्स करावं लागेल, जेणेकरून हा जो एनर्जी बॅरियर आहे हा ब्रेक होईल. हा एनर्जी बॅरियर ब्रेक करण्यासाठी आपण काय करतो, कोॲग्युलंट्सला वॉटरमध्ये रॅपिडली मिक्स करतो. ज्यावेळेस रॅपिडली मिक्स करणार त्यावेळेस हे एनर्जी बॅरियर जे आहे ना, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आयन्सचं, हे ब्रेक होतं आणि दोन पार्टिकल जे आहेत एकमेकांना अटॅच करतात. ठीक आहे, पार्टिकल जे आहेत एकमेकांना अटॅच करणार आहेत. हे पार्टिकल्स एकमेकांना अटॅच झाले की याला आपण म्हणत असतो ॲग्लोमेरेशन. ठीक आहे, याला आपण म्हणत असतो ॲग्लोमेरेशन. एकतर पार्टिकल्स, दोन निगेटिव्ह पार्टिकल्स एकमेकांना अटॅच होतील, त्याला आपण म्हणूया ॲग्लोमेरेशन, किंवा पाण्यामध्ये प्रेझेंट असणारा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला जाऊन अटॅच होत असतात. जे न्यूट्रलाइज झालेले चार्ज पार्टिकल्स आहेत हे काय करतील, एकतर या ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हा जो स्टिकी प्रेसिपिटेट आहे ना, एकतर त्याच्या सरफेसला जाऊन अटॅच होतील किंवा दोन न्यूट्रलाइज झालेले पार्टिकल्स एकमेकांना अटॅच होतील. ह्या प्रोसेसला हे जे अटॅचमेंट होते आणि ॲग्लोमेरेशन होते त्याला आपण म्हणतो फ्लॉक्स. ठीक आहे, सो हे फ्लॉक्स जे आहेत नेक्स्ट टँकमध्ये फॉर्म होत असतात. ओके, सो इथे हे एवढं लक्षात आलंय, दिस इज द प्रोसेस ऑफ कोॲग्युलेशन. सो कोॲग्युलेशनमध्ये कोणतं केमिकल आपण रॉ वॉटरमध्ये यूज करतोय, ॲलम. इफेक्टिव्ह पीएच रेंज 6 to 8. झिटा पोटेन्शियल म्हणजे काय की त्या ठिकाणी जे स्लिपिंग प्लेनवरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रॉनची संख्या ज्यावेळेस सेम होते त्याला आपण म्हणतो झिटा पोटेन्शियल. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आता बघा, कोॲग्युलेशन वरचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ॲलम हा इफेक्टिव्ह आपल्याला 6 to 8 या पीएच रेंजमध्ये बघायला मिळतोय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आफ्टर विच ऑफ द फॉलोइंग ट्रीटमेंट टर्बिडिटी इज मॅक्सिमम. बघा, ज्यावेळेस हे स्मॉल फ्लॉक्स फॉर्म होत आहेत ना, तर हे फ्लॉक्स जे आहेत स्मॉल